सांगलीच्या आष्टामधील स्ट्रॉंग रूम बाहेर मविया कार्यकर्त्यांचा राडा, मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप। कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आमदार जयंत पाटीलही घटनास्थळी। गोंदियात ईव्हीएम सोबत छेडछाडीचा आरोप, सालेकसा तहसील कार्यालयामध्ये तणावाची स्थिती। ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये न नेता तहसील कार्यालयात नेल्यानं आक्षेप, पुन्हा मतदान करण्याची उमेदवारांची मागणी। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यावर आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग, राज्य निवडणूक आयोगानं उद्या सर्व पालिका आयुक्तांची बैठक बोलावली। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यानंतर बैठक होणार। नाशिकच्या तपोवनातली झाडं तोडण्याविरोधात कलाकार मैदानात, सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची, कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी। तर हिंदू संघटनांनी देखील झाडांवर जय श्रीराम आणि जय हनुमान लिहित प्रशासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला। पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानीला अखेर अटक। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री। अहिल्यानगरमध्ये 50,000 फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमल काळेला अटक। बसमधून महिलांची पर्स चोरताना पकडलं, प्रियकराला सुद्धा बेड्या। पोलिसांकडून तब्बल 9,35,000चा ऐवज जप्त। महाराष्ट्र पोलिसात 15,631 जागांसाठी बंपर भरती, अर्ज करण्यास 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, 50,000हून अधिक पगार असणार। छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात मोठी चकमक, 3 पोलीस शहीद तर 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश। घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त। इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी अचानक स्ट्राईक केल्याची माहिती। अनेक उड्डाणं रद्द झाल्यानं मुंबई विमानतळावर प्रवाशांची गर्दी, तर गैरसोयीबद्दल इंडिगोकडून प्रवाशांची माफी।